रिसोड शहरापासून जवळच असलेल्या जवळशेत शिवारात अल्पवयीन मुलीवर बलात्कार। सद्यस्थितीत महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच आहे। नुकतेच पुणे येथील स्वारगेट इथं शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाची शाई वाळत नाही। तोच रिसोडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:15 वाजताच्या दरम्यान घडली। सदर प्रकरणी पीडिता आपल्या परिवारासह रिसोड पोलीस स्टेशनमध्ये संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान पोहोचली। याबाबत पीडिताने रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ती कॉम्प्युटर क्लासेसमधून दुपारी 2:15च्या दरम्यान घरी जाण्यासाठी रस्त्यावर आली असता तिच्याजवळ एक अनोळखी व्यक्ती आला व त्याने सांगितलं की मी तुझ्या वडिलांचा मावस भाऊ आहे, तुझे मामा मला ओळखतात, तू माझ्या घरी चल, माझी मुलगी तुला भेटण्यासाठी इच्छुक आहे, असं सांगून तिला एका ऑटोमध्ये बसवून सवडच्या दिशेने घेऊन गेला। सवडच्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर अत्यंत निर्जन स्थळी तिने पीडितेला नेऊन त्या ठिकाणी तिला चाकूचा धाक दाखवला व तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध करू दे, अन्यथा मी तुझा गळा चिरून तुला या विहिरीत टाकून देईन अशी धमकी तिच्यासोबत देत अतिप्रसंग केला। या प्रसंगी रिसोड पोलिसांनी कलम 64, 351(2) BNS सह कलम 4(6) पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। घटनेचं गांभीर्य बघता पोलीस उपविभागीय अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी 27 फेब्रुवारीला रात्री रिसोड पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली। सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नागरे करत आहेत। सदर प्रकरणी रिसोडचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे रिसोड वाशिम मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती मिळाली असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत। वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके निर्माण केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी अतिवेगाने मोहीम हाती घेण्यात आली आहे। आरोपीची कागदोपत्री ओळख पटली असून 24 तासाच्या आत आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल असं तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर नागरे यांनी धुमाकूळ न्यूजशी बोलताना सांगितलंय। केशव गरकर, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, रिसोड प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।